दरवर्षी लाखोंच्या संख्येने 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी मुंबईमध्ये दाखल होत असतात। या अनुयायांना अभिवादन करताना कोणती अडचण येणार नाही, यासोबतच मुंबईकरांना वाहतुकीचा त्रास होणार नाही याची काळजी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस दलाकडून घेण्यात आली आहे। यावर्षीही अशी व्यवस्था करण्यात आलेली पाहायला मिळते। पाहुयात याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी आणि सामान्य जनता त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होत असते। यावर्षी त्यात मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत दाखल झालेत। अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना कोणती अडचण निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जय्यत तयारी दरवर्षी केली जाते। त्याचप्रमाणे याही वर्षी ही तयारी पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी शिवाजी पार्क मैदानात 2 मोठे तंबू उभारण्यात आले, जेणेकरून रात्रीच्या वेळेस थांबणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे। सोबतच सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तगडा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात दिसतोय। यासोबतच दादर परिसरात आज वाहतुकीच्या व्यवस्थेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कशी तयारी करण्यात आली आणि कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आपण पाहूयात। सेवा पुरवण्यासाठी 585 तज्ञ डॉक्टरांचं वैद्यकीय पथक आहे। महापालिकेच्या 227 सफाई कामगारांची विविध यंत्रांसह पूर्ण फौज तैनात आहे। दर्शन रांगेसह मुख्य वाहतूक मार्गावर 150 फिरती शौचालय आहे। शिवाजी पार्क मैदान परिसरात 254 शौचालय, अभिवादन रांगेमध्ये 10 शौचालय आहेत। महिलांसाठी पिंक टॉयलेटसह एकूण 284 तात्पुरत्या स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी विशेष वैद्यकीय कक्ष आहे। चौपाटीवर स्पीड बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे। चैत्यभूमीसह शिवाजी पार्क परिसरात फिरता आणि स्थिर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल। या परिसरात 160 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या द्वारे नजर ठेवली जाईल। मेटल डिटेक्टर सोबतच बॅग स्कॅनर आणि निरीक्षण मनोरे अग्निशमन वाहनं देखील उपलब्ध असतील। अतिदक्षता रुग्णवाहिका चौपाटीवर स्पीड बोटची व्यवस्था देखील असेल। अनुयायांना पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। 254 नळांसह 16 टँकरची व्यवस्था, बिस्किट आणि भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे। 700 लोहमार्ग पोलिसांसह आरपीएफ कर्मचारी 24 तास तैनात आहे। दादर स्थानकावर 24 तास मदत कक्ष सुरू करण्यात आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका दरवर्षीप्रमाणे व्यवस्था केलेली आहे। महापालिकेच्या वतीने जवळजवळ 1 लाख चौरस फुटाचे 2 मंडप आपण इथे घातलेले आपल्याला सगळ्यांना दिसतील। शौचालयाची आणि स्नानगृहांची व्यवस्था सुद्धा यावर्षी वाढवण्यात आली आहे। पुस्तकांचे जे स्टॉल आहेत ते अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने यावर्षी आम्ही सादर केलेले आहेत। त्याचप्रमाणे मला आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करायचं आहे की ही जी व्यवस्था महापालिका करते त्याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे सोयी सुविधा वृद्धिंगत करायचा आमचा प्रयत्न असतो, तर आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य करावं। आता या निमित्तानं वाहतूक व्यवस्थेमध्ये कोणते बदल करण्यात आले आपण पाहूया। श्री सिद्धिविनायक मंदिर जंक्शन पासून हिंदुजा हॉस्पिटल पर्यंत वाहतुकीसाठी बंदी करण्यात आलेली आहे। एसके बोले रोड उत्तर वाहिनी श्री सिद्धिविनायक मंदिर जंक्शन पासून पोर्तुगीज चर्च जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग आहे। या मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरून पोर्तुगीज चर्च जंक्शन येथून श्री सिद्धिविनायक मंदिर जंक्शनकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे। संपूर्ण रानडे रोड हा सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद आहे। ज्ञानेश्वर मंदिर रोड हा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद आहे। जांभेकर महाराज रोड हा सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद आहे। संपूर्ण केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर हा वाहतुकीसाठी बंद आहे। संपूर्ण एमबी राऊत मार्ग हा वाहतुकीसाठी बंद आहे। टीएच कटारिया मार्ग हा एलजे रोडच्या शोभा हॉटेल जंक्शन ते आसावरी जंक्शन पर्यंत वाहतुकीसाठी आज बंद ठेवण्यात आलेला आहे। अशा प्रकारे मुंबई महानगरपालिका, पोलीस दल आणि रेल्वे प्रशासन यांच्या वतीनं चोख व्यवस्था आज करण्यात आली आहे। अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही अनुयायाला अभिवादन करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी देखील सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जाते आहे।
उमेश करंजकर सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.